नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. संरक्षणाय खलनिग्रहणाय हे पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे. अर्थात सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांना अद्दल घडवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. मात्र सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी असलेल्या पोलिसांसमोर पोलीस स्टेशन मध्ये चौकशीसाठी बोलवण्यात आलेल्या एका व्यक्तीनं चक्क विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र या व्यक्तीने स्वतःच्या मर्जीने विष पिलं नसल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केलाय. या व्यक्तीची प्रकृती अत्यंत गंभीर असून या सगळ्यांवर पोलिसांनी आश्चर्यचकित करणारी चुप्पी बाळगली आहे. हा सगळा प्रकार पुण्यातल्या येरवडा पोलीस स्टेशन मध्ये घडलाय. पाहुयात यावरचा हा टॉप न्यूज मराठीची इनसाइड स्टोरी. एका बांधकाम साइटवर केवळ काम मागायला गेलेल्या काही लोकांना खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याच्या धमक्या देण्यात आल्या आणि त्यानंतर याच व्यक्तीला पुण्यातल्या येरवडा पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं आणि त्या ठिकाणी पोलिसांच्या हजेरीत पोलिसांच्या समोरच या व्यक्तीने विष प्राशन केलं असं सांगण्यात आलं. त्यानंतर आता ही जी व्यक्ती आहे ज्यांचं नाव आहे संदेश सावंत, ते सध्या येरवड्याच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. मी आता याच हॉस्पिटल समोर उभी आहे. त्यांचे सगळे नातेवाईक इथे माझ्या बरोबरच आहेत. आपण बघतोय की हे सगळं जे प्रकरण आहे हे 12 फेब्रुवारीला घडलेलं होतं आणि येरवडा पोलीस स्टेशन मध्ये जेव्हा त्यांची चौकशी चालू होती, बंद दाराआड खरं तर ही चौकशी चालू होती, आणि जेव्हा दार उघडलं तेव्हा नातेवाईकांना असं कळलं की या संबंधित व्यक्तीने विष प्राशन केलेलं आहे. मात्र विष प्राशन केलंय असं पोलिसांकडून सांगण्यात आलं, पण या सगळ्या नातेवाईकांचा असा आरोप आहे की ते स्वतःहून विष प्राशन करू शकत नाही. कदाचित त्यांना जाणून बुजून पोलिसांकडून मे बी विष देण्यात आलेलं असू शकतं, किंवा हे जे कोणी बिल्डर आहेत किंवा इतर जे लोक आहेत, बिल्डरचे साथीदार आहेत, त्यांच्या सगळ्याकडून मिळून हे सगळं प्लॅनिंग करण्यात आलं असे आरोप करण्यात येतात. माझ्याबरोबर या पूर्ण प्रकरणातले जे पीडित कुटुंबीय आहेत त्या स्वतः आहेत. काय सांगाल तुमच्या पतीबरोबर हे सगळं जे काही घडलं, नेमकं काय काय या प्रकरणात घडलं होतं, तुम्हाला काय काय माहिती आहे या सगळ्यात? नमस्कार, माझे नाव स्नेहल संदेश सावंत. समीर मुत्ताम या बिल्डरकडे माझे पती काम मागण्यासाठी जात होते. येरवडा स्थायिक असल्यामुळे सतत ते तिथे कामासाठी जात होते. तिथे श्रीकांत लाकोडे ह्याला ती साईड भेटलेली, पण माझ्या पतीने प्रयत्न सोडले नाहीत. ते आपले इमानदारीत काम मागायचे, पण श्रीकांत लाकोडे यांनी त्यांच्यावर धमकीचे प्रयत्न चालू केले की तू जर ह्या साईटवर आलास तर आम्ही गोळ्या घालू, एवढंच नाही तर तुला खोट्या गुन्ह्यात पण दाखल करू. मग तुझ्याला मदतीला येते कोण? राजकीय पोलीस आम्ही सगळे मॅनेज करून ठेवले आहेत असं त्याच्याकडून बोलण्यात आलं आहे. आणि 1.5 महिन्यापूर्वी चेतन आपटे, PSI जाधव ह्या लोकांचे त्यांना फोन आले आणि त्यांनाच नाही, त्यांच्या पहिल्या मित्राला फोन जातात की संदेश सावंत कोण आहे, त्याला CP ऑफिसमध्ये पाठवून द्या, CP ऑफिसमध्ये पाठवून द्या. माझ्या नवऱ्याने थोडी विचारपूस केल्यानंतर समजतं की ह्या खंडणीचा प्रकरण दाखल करण्यासाठी. मग माझा नवरा जिथे पोचला तिथे चौकशी बसवण्यात आली. चौकशी बसवल्यानंतर समजते की हे चेतन आपटे आणि जो PSI जाधव आहे ना, ते कमिशनर ऑफिसमध्ये कार्यरतच नाही आहेत. 2 वर्षापूर्वीच यांची बदली झाली. मग त्यांच्यावर पण चौकशी करण्यात आली आहे, क्राईम ब्रँचमध्ये चालू झाली. नंतर वारंवार 1.5 महिना का 2 महिना आता होत आलाय, वारंवार 2-2 दिवसाला पोलिसांचे फोन येत होते, तुम्ही चौकीत त्या, चौकीत त्या, चौकीत त्या. मग त्या रात्री असं झालं की मिस्टरांचा, मी माहेरी गेले होते, माझ्या बाळाचं इंजेक्शन होतं, मिस्टरांचा फोन आला की मी चौकीत चाललोय, अर्ध्या तासांनी मी घरी येतो एवढं बोलून त्यांनी फोन ठेवून टाकला. आणि नंतर अर्ध्या तासांनी माझ्याकडे फोन येतो की त्यांनी असं असं केलं. जशा ज्या परिस्थितीत होतं आम्ही इथे येऊन बघितलं तर माझ्या त्यांची कंडिशन खूप बेकार होती. आणि राहिला प्रश्न, पोलिस पण हात वरती करायला लागले. स्थिती पण नाही मॅडम एवढी की एवढ्या मोठ्या हॉस्पिटल्स आम्ही चार्ज करू शकतो. दिवसाला लाख रुपये होते. हे 9 महिन्याचं बाळ, कुठं जाऊन मी फिरणार, मला तेच समजत नाहीये. 4 दिवस झाले, कोणीच मदत करायला तयार नाहीये, सगळ्यांनी हात वरती केले. ही जर घटना पोलीस चौकीमध्ये झाली तर ही जबाबदारी पोलिसांची होती, तर पोलिस पण ह्याच्यातून काहीच निष्कर्ष काढायला नाही. माझी तर एवढीच मागणी आहे, तर श्रीकांत कोण लाकोडे ज्यांनी खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला ना, त्याला पहिली तुम्ही अटक करा. आणि दुसरी, जेव्हा पण माझे मिस्टर बाहेरहून येतील चांगल्या पद्धतीने, ह्यांच्यावर परत तेच दबाव टाकण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे आणि वारंवार त्यांना तोच त्रास नाही दिला पाहिजे. भरपाई तर आम्हाला म्हणजे एक पोलिसांकडून किंवा ज्यांनी खोटा गुन्हा दाखल केला ना त्याच्याकडून आम्हाला ती भरपाई पाहिजे. आमच्याकडे नाहीये. मंगळसूत्र ठेवायची वेळ आली माझ्यावरती.
आपण बघतोय की खरं तर अश्रू अनावर झालेत त्यांना, त्यांच्याबरोबर ही सगळी परिस्थिती घडली. 4 दिवस झालेत. संदेश सावंत हे स्वतः आता रुग्णालयात आहेत, त्यांच्यावर उपचार चालू आहेत, त्यांची परिस्थिती तशी क्रिटिकल असल्याचं सांगितलं जात आहे. ही सगळी घटना जेव्हा घडली तेव्हा त्यांच्याबरोबर जे होते ते सुद्धा माझ्याबरोबर आहेत. नेमकं काय काय त्या दिवशी घडलं होतं? तुम्ही स्वतः त्यांच्याबरोबर साईटवर गेले होतात, धमक्या काय येत होत्या आणि मग पुढे पोलीस स्टेशनमध्ये काय? मॅडम, पहिलं तर काय झालं, आम्ही समीर मुत्ता जे ऑफिस आहे छत्रशृंगीला, तिथं आम्ही गेलतो सरांना भेटायला, समीर सरांना. तर तिथं आम्ही गेलतो तर त्यांनी काय बोलले, सिक्युरिटी इंचार्जनी कॉल केला आम्हाला की साईडवर येऊन टॉवर 2ला इथं भेटा. मग इथं आलो आम्ही टॉवर 2ला. तर तिथं आल्यानंतर ते बोलले 15 मिनटं लागतील. मग तिथं आल्यानंतर मग मध्येच बंटी लाकोडे आला, तो आत कसा काय घुसला. मग त्यांनी धमकी दिली आम्हाला, गोळे मारल हे मारल. आम्ही घाबरलो. मग तिथून त्यांनी साहेबांनी जे होते ना इंचार्ज बिल्डरचे, त्यांनी आम्हाला बसून ठेवले, खाली बस दगडांवर बसवला. अक्षरशः आमचा ॲक्सिडेंट झाला, भाऊंला बसता नव्हते, त्यांनी आम्हाला खाली बसवलं. मग तिथून त्यांनी पोलीस अधिकारी बोलवले, मग आम्हाला घेऊन गेले चौकीत. मग चौकीत पोहोचल्यानंतर ते पण समोर होते, आम्ही पण समोर होते. त्यांनी काय गुन्हा दाखल केला आम्हाला नाही माहीत, पण आम्ही पण एक NC देऊन ठेवलेली की आम्हाला यांनी धमकी दिली श्रीकांत लाकोडेनी, आमच्या जीवाला धोका आहे. तरी तिथं पण पोलीस काय ॲक्शन घेत नव्हते, त्या साईडूनच बोलत होते. मग नंतर तेवढंच, मग नंतर माहिती नाही सर. जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये हे सगळं झालं त्यावेळी तुम्ही तिथे होतात का, किंवा तुम्ही नंतर जे काही घडलं हे स्वतः पाहिलं? कारण की मी तिथं आम्हाला चौकीत घेऊन गेले, तेवढं आम्ही पण तक्रार दिली. शेळके साहेबांबरोबर बोलले, ते बोलले तक्रार द्या, आम्ही पण तक्रार दिली. मग त्यानंतर 2 दिवसांनी वाटतं त्यांना फोन आला परत की DB रूमला आहे सोळंकी साहेबांचा. मग त्यानंतर ही घटना घडली. फिनेलची ते DB रूमला होते. ते अक्षरशः तिकडे असलेल्या लोकांनी मला सांगितलंय, DP रूमचा जेव्हा दरवाजा उघडला गेला ना, माझा नवरा खाली बेशुद्ध अवस्थेत पडलेला आणि पोलीस लातानी त्याला बाहेर काढत होते. एवढी तर त्या अतिरेक्यासोबत पण आपल्या भारतात घडत नाही हो. एवढं बेकार नसतं कुठे पोलीस शासन. सगळे पळून गेले, तिथं मरायला सोडलेलं का माझ्या नवऱ्याला त्यांनी. म्हणजे या सगळ्यामध्ये स्वतः पोलिसांनीच संदेश सावंत यांना सह्याद्री हॉस्पिटलला आणून ऍडमिट केलं. पुढे काय झालं? या सगळ्याचा खर्च असेल किंवा तिथं गेलो DB रूमच्या इथं, तेव्हा ते पडलेले होते. ते आतमध्ये काय टॉर्चर झालं ते माहिती नाही, पण त्यांना लाता घालून ते वडत होते असे बाहेर. तिथून गाडीत टाकलं आणि त्यांनीच ऍडमिट केले इथं. आता ते काय झालंय, आता ते वारंवार बिल वाढत चालले इथं दिवसेंदिवस. पोलिस पण हात वर करते. ते आमची परिस्थिती पण नाही तेवढी भरायची. त्यांचं म्हणणं आहे की ते तुमचं वैयक्तिक त्यांचा निर्णय होता, असं नसतं ना. चौकशीमध्ये तुमचं बोलणं चाललं, त्याचं बोलणं चाललंय. एखादा माणूस एवढा येडा नसतो की बोलता बोलता डायरेक्ट फिनेल. काहीतरी टॉर्चर झालं असेल तेव्हा त्यांनी बॉटल हाताला घेतली असं ना तोंडामध्ये. आणि 7-8 पोलीस होती. कुठं होतात तुम्ही? झोपलेलात का? एवढा माणूस पितय, एवढं क्रिटिकल बनतंय. आणि वारंवार फोन येत होता त्यांना. मेंटली एकदम डिस्ट्रॉय झालते ते. काय करू काय नाही, टेन्शन मध्ये सदर असायचे. आणि डॉक्टरचं स्टेटमेंट असं असतंय, कालच आम्हाला स्टेटमेंट सांगितलंय, 3-4 दिवस तुमच्या पेशंटला ICU मध्ये ठेवावं लागेल. सिच्युएशन क्रिटिकल आहे, पोटापर्यंत गेले, आतडे पण फुटू शकतात, त्यावर आम्हाला वॉच ठेवावं लागेल. 2 तासांनी पोलिसांना म्हणतात की तुमचा माणूस एकदम स्टेबल आहे, तुम्ही जाऊन तुम्हाला हलवायचं तर तुम्ही हलवू शकता. असं श्रीकांत लाकोडे कुठलं प्रेशर आणतोय की पोलिस आमचं ऐकतच नाही काय. बरं, आता या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केलाय का तुम्ही श्रीकांत लाकोडे विरोधात? आणि या सगळ्या प्रकरणामध्ये तुमची आता मागणी काय? आम्ही तक्रार केली त्याच्या विरुद्ध. आता जे नाव आहेत ना, काय प्रेशर करतोय हे सगळं समोर आलं पाहिजे. काय नेमकं गुन्हा कसला टाकतं ते, खंडणीचं पण काय प्रूफ काय ते सगळं समोर आलं पाहिजे. नाही भेटलं पाहिजे आम्हाला. बरं, आता या प्रकरणामध्ये त्यांची स्वतःची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. तुम्ही सगळे नातेवाईक म्हणून या सगळ्यामध्ये लढताय. पोलिसांशी परत तुमचं काय बोलणं झालं? पोलिसांकडून काय पॉझिटिव्ह? हे गेलते तिथं तर ह्यांना काय बोलूनच नाही दिलं, त्यांनी काय बोलूनच नव्हते ते शेळके साहेब. मग हा जो कोणी श्रीकांत लाकोडे आहे त्यांच्याशी बोलणं झालंय का, किंवा बिल्डरशी तुमचं काही कॉन्टॅक्ट? श्रीकांत लाकोडेचं तेवढंच साईडवर त्यांनी धमकी दिली आम्हाला, तेवढंच वाद झालता. आणि बिल्डरचं पण आमचं बोलणं नाही झालं. आम्ही भेटायला गेलतो फक्त लोडिंग अनलोडिंग त्या काम संदर्भात तेवढंच. आणि तेवढं हे सगळं घडलं बाकी. बरं, या प्रकरणामध्ये अजून FIR झाली की नाही झाली? FIR अजून झालेली नाही. NC वर कारवाई होती सगळे. ओके, मग आता तुम्ही सगळेजण आजपासून खरं तर आंदोलन वगैरे करताय या ठिकाणी बसून, तर या सगळ्यातनं मागणी काय असणार आहे तुमची अंतिम? आता मागणी एकच असते, ते त्यांची पत्नी आहेत आणि ते आता लहान पोरग आहे त्यांना, ते आता कुठं फिरू नाही शकत. आणि ते प्रेशर करायला लागले, बिलिंग अँड ऑल. ते एवढं आम्ही काय आमिर नाही तिथं. आणि पोलिस पण प्रेशर करते ते, तर आमचं कोण ऐकूनच नाही घेते. फक्त आम्हाला एवढंच नाही पाहिजे की खोटा गुन्हा दाखल कसला करताय आम्हाला, की साधारण माणसाला तुम्ही खोट्या गुन्हा दाखलमध्ये अडकू नाही शकत ना. तेच आता पोलिस फोर्सफुली टाकायला लागलेत. आता तिथं मी गेलो कळतंय ते DB रूमला आहेत, तिथं डायरेक्ट
हे कृत्य झालंच नसतं, काय झालं हे कृत्य, टॉर्चर झालं काय, ते अडकवण्याच्या ह्याच्यात होते. कुठला दबाव आणते ते नक्की? नक्कीच आपण बघतोय की हे सगळेच कुटुंबीय आता आंदोलन करणार आहेत. खरं तर हे प्रकरण तसं पाहायला गेलं तर खूप गंभीर आहे. एखादा व्यक्ती पोलीस स्टेशनच्या आवारात, पोलीस स्टेशनमध्ये विष प्राशन करतो, त्यानंतर पोलीस त्याला हॉस्पिटलला ऍडमिट करतात आणि तिथून निघून जातात. हे सगळंच प्रकरण खूप गंभीर आहे. या सगळ्या प्रकरणावरती नेमकं येरवडा पोलिसांचं काय म्हणणं आहे हे जाणून घ्यायचं सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत. ही घटना 12 फेब्रुवारीला घडली. तेव्हापासून आतापर्यंत येरवडा पोलिसांनी याविषयी त्यांची बाजू मांडलेली नाही. त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं, संदेश सावंत यांची बंद दाराआड चौकशी का सुरू होती, त्यावेळी त्या ठिकाणी कोण कोण उपस्थित होतं आणि पीडित कुटुंबियांनी केलेल्या आरोपांवर पोलिसांचं म्हणणं काय आहे हे पोलिसांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न टॉप न्यूज मराठीने केलाय. या प्रकरणावरती येरवडा पोलिसांचं नेमकं म्हणणं काय आहे, त्यांची बाजू काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी येरवडा पोलीस स्टेशनला आले होते. या ठिकाणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्याशी या सगळ्या प्रकरणावरती खरं तर चर्चा करण्यात आली आणि या सगळ्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो कोणी संबंधित व्यक्ती आहे संदेश सावंत नावाचा, या व्यक्तीला अटकेची भीती वाटत होती. या व्यक्तीविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झालेला होता किंवा होणार होता आणि त्या प्रकरणामुळे कुठेतरी आपल्याला अटक होईल अशी भीती या व्यक्तीला होती. त्यामुळेच पोलीस स्टेशनला येतानाच या व्यक्तीने सोबत फिनाईलची बॉटल आणलेली होती आणि या सगळ्या चौकशीच्या दरम्यान त्याने स्वतःहून हे फिनाईल पिलं आणि त्यानंतर आम्ही त्याला पोलीस म्हणून आमचं जे काही कर्तव्य होतं त्याला रुग्णालयात दाखल करायचं ते आम्ही केलेलं आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांचा कुठलाही दोष या सगळ्या प्रकरणामध्ये नाहीये असं सांगताना सध्या तरी ते आपल्याला पाहायला मिळतात. ऑन कॅमेरा स्टेटमेंट द्यायला मात्र पोलिसांनी नकार दिलाय. त्यामुळे या प्रकरणामध्ये पुढे काय होतं हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. नेमकं या व्यक्तीने स्वतःहून फिनाईल पिलं होतं किंवा मग पोलिसांच्या चौकशी दरम्यान हे सगळं प्रकरण नेमकं काय घडलं हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. या प्रकरणामध्ये केवळ एनसी झालेली आहे. जेव्हा या प्रकरणामधली FIR दाखल होईल आणि त्यानंतरच्या पुढच्या ज्या काही बाबी होतील, तपास जो काही होईल, त्या तपासाअंती नेमकं समोर काय येतं हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. मात्र या सगळ्याच प्रकरणामध्ये एखादा पोलीस जेव्हा पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आत्महत्या करण्याचा प्रकार करतो किंवा अशी एखादी घटना घडते, हे प्रकरण किती गंभीर आहे या प्रकरणाची गंभीरता आपण यावरून जाणून घेऊ शकतो. त्यामुळे खरंच या प्रकरणामध्ये नेमकं दोषी कोण आहे, चूक कोणाची आहे आणि या प्रकरणामध्ये या व्यक्तीने स्वतःहून विष प्राशन केलं की त्याला विष देण्यात आलं जसं त्यांच्या घरच्यांचा आरोप आहे, नेमकं यामध्ये सत्य काय हे येत्या काळातच कळेल. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.